प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हडपसर ख्रिश्चन चर्च पुणे व ऑल सेंट चर्च मराठी खडकी पुण्याच्या सर्व पास्टर कमिटीस व मंडळीतील सर्व लहान थोरास मंडळीचे पालक सभ्यानतेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या विपुल प्रीती सलाम. सुरुवातीला पण गीत ऐकूयात. जगाच्या बागेत जीवनाची मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवेत मोठ करे ख्रिस्त. बाग बहरावी येथून तेथूनी, बाग बहरावी येथून तेथूनी, करे तो म्हणूनी श्रम ते करेत म्हणूनी. जगाच्या बागेत जीवनाचे मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त. थारोळे तुडुंबे खळखळती दंड, थारोळे तुडुंबे खळखळती दंड, वाहती अखंड दीनांसाठी वाहती अखंड. जगाच्या बागेत जीवनाचे मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त. कोणतेही झाड न जावे जळूनी, कोणतेही झाड न जावे जळूनी, धरे इच्छा मनी मोठ करे धरे इच्छा मनी. जगाच्या बागेत जीवनाचे मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त. कोपरा कोपरा जगाच्या बागेचा, कोपरा कोपरा जगाच्या बागेचा, भिजावात याचा हेतू असे भिजावात याचा. जगाच्या बागेत जीवनाचे मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त. वाफ्या वाफ्यातून न्यावया हे जल, वाफ्या वाफ्यातून न्यावया हे जल, दारुळे कुशल पाहिजेत दारुळे कुशल. जगाच्या बागेत जीवनाचे मोठ मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त, चालवित मोठ करे ख्रिस्त. आजचा प्रभुवार हा पेंटेकॉस्ट दिनानंतरचा 6वा प्रभुवार आहे. इर्म्याचा 7वा अध्याय आणि 1 15 पर्यंतची वचने. योशिया, यहोआहाज, यहोयाकीम, यहोयाखीन, सिदकिया या राजांच्या कारकिर्दीत इर्म्याने यहुद्याच्या राजाला भविष्य संदेश सांगितले. त्याचे हे कार्य 40 वर्षे होते. यहुदाच्या राजाच्या अखेरच्या पर्वात हे कार्य झाले. तेव्हा इर्मिया हाही एहेजकेलाप्रमाणे बंदिवासाचे भविष्य करणारा एक संदेष्टा होता. इस्रायल उत्तरेकडील राज्य, यहुदा दक्षिणेकडील राज्य ही राज्य अस्तित्वात होती. त्या काळात त्याने संदेश सांगितले. अश्शूर लोकांमुळे इस्रायल लोक नामशेष झाले होते, तर यहुदा कसा तरी तग धरून होता. तो अजून किती काळ तग धरून राहणार? इर्म्याच्याद्वारे येणारे देवाचे वचन हे लोक ऐकणार की नाही यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून होते. संदेष्ट्यांनी वारंवार आपले संदेश राजांना उद्देशून सांगितले आहे. लोकांचे धार्मिक जीवन सुव्यवस्थित ठेवण्याची विशेष जबाबदारी राजांचीच असे. या संदर्भात इर्म्याचे कार्य विशेष लक्षणीय आहे. योशिया राजा यहुदामध्ये धर्मसुधारणा करीत होता. त्या काळात त्याच्या सेवेचा आरंभ झाला. एक न्यायी आणि विश्वासू राजाच्या कारकिर्दीत
इर्म्याचे संदेश सुरू झाले. लोकांसाठी सखोल आंतरिक बदल व्हावा ही देवाची इच्छा केवळ सुधारणा करून पूर्ण होणार नाही असे इर्म्याला वाटले असावे. अंतःकरणाचा संपूर्ण पालट करावा हे त्याचे आवाहन होते. या इर्म्याच्या ग्रंथावरून शिकण्यासारखे खूप आहे. सुवार्ता फक्त व्यक्तीशी संबंधित आहे असे नाही, तर मंडळीशी संबंधित आहे. जसे की यहूदाला दिलेले न्यायाचे आणि सुटकेचे तारणाचे संदेश मंडळीलाही लागू पडतात. जर मंडळी समजत असेल आम्हाला काही शासन होणार नाही, तर तसे समजू नये. हे आपण प्रगटीकरण 2 आणि 3 अध्याय यावरून पाहू. प्रगटीकरणाचं ग्रंथ त्याचा 2 अध्याय 5 वचन. इफिसच्या मंडळीसाठी, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. परगम, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे व निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्याजवळ आहेत, त्यांचा मी द्वेष करीतो. तुवतीराची मंडळी, या मंडळीला संधी मिळूनही या मंडळीने पश्चाताप केला नाही. सार्दिस, या मंडळीला दोष काय दिलेला आहे? जागृत हो, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले ह्याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. लाउदिकिया, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसं नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहेस. ह्यावरून मंडळीला किंवा मंडळीच्या काही भागाला काही काळ शिक्षाही भोगणे प्राप्त होईल, पण अखेर त्यांना देवाच्या नवीकरणाचा अनुभव येईल. इर्म्याचा 7 अध्याय 1 ते 15 वचन. एक उपदेश मंदिरात. बाह्य धर्माचरणावर खोटा भरोसा ठेवणे हाच मंदिरातील उपदेशाचा विषय आहे. इर्म्याच्या संदेशात हा प्रमुख मुद्दा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीतील आरंभ काळातील हा उपदेश असल्याचे म्हटले आहे. यावेळीही इर्मया पश्चाताप करण्याचे संदेश देत होता. मंदिर यहूदाच्या जीवनाचे हृदय होते. मंदिराच्या अंगणात जाणाऱ्या एका दारात उभे राहून इर्मयाने हा संदेश दिला. बहुधा वार्षिक सणाच्या वेळी गर्दी होते. निर्गमाचा 23 अध्याय 14 ते 17 वचन. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा. कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ. आणि वर्षाखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. त्यामुळे हा उपदेश म्हणजे अधिकृत धर्म आणि बहुसंख्य लोकांचे आचरण यांना उघड आवाहनच होते. हा उपदेश करणे म्हणजे एक धाडसाचे काम होते. इर्म्याचा 26 अध्याय. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा व यहूदाच्या सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात भजन पूजन करण्यास येतात त्यास जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यास सांग. एकही शब्द गाळू नको. न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यातला प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून फिरेल. म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्याजवळ जे अनिष्ट आणण्याचे मी योजिले आहे त्याविषयी मला अनुताप होईल. त्यास सांग की परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे ऐकणार नाही
मी तुम्हापुढे ठेविलेल्या नियमाप्रमाणे चालणार नाही. माझे सेवक जे संदेष्टे त्यास मी मोठ्या निकडीने तुम्हाकडे पाठविले असता त्याचे तुम्ही ऐकले नाही. त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही. तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन आणि हे नगर पृथ्वीतील सर्वराष्ट्रांना शापमूलक करीन. ही वचने परमेश्वराच्या मंदिरात इर्म्याला बोलताना याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी ऐकले. यामुळे त्यांनी इर्म्यास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजे. आणि असा संदेश परमेश्वराच्या नामाने का दिला असे पण त्यांनी त्यास विचारले. यावरून असे दिसून येते, हा उपदेश करणे मोठे धाडसाचे काम होते. लोक भयानक प्राणसंकटात आहेत, पण हे संकट अद्यापही टाळता येईल हे स्पष्ट करून इर्म्याने त्यांना मागे वळण्याचे, पश्चाताप करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष कृती आणि धार्मिक वर्तणूक यातच खरा धर्म सामावलेला आहे असे तो दाखवतो. करारामधून दिलेले देवाचे सर्वांना माहीत असलेले नियम हाच योग्य कृतीचा आधार आहे. यहूदाचे लोक अगदी हीन प्रकारचे जीवन जगत आहेत. म्हणून देवासमोर उभे राहताना त्याच्या भरोशाचा भक्कम आधार नाही. केवळ आम्हाला मंदिर आहे, मंदिरातले विधी आमचेच आहेत अशा भावनेतून येणारा खोटा भरोसा हे या समस्येचे मुख्य कारण आहे. कणानी लोकांच्या कल्पनांचा अवलंब करून मंदिर व तेथील विधी हेच देवाच्या समक्षतेची व संरक्षणाची हमी आहे अशी लोकांनी स्वतःची समजूत करून घेतली होती. त्यामुळे इर्मयाने यापूर्वी घडलेल्या घटनेचे उदाहरण दिलेले आहे. यरूशलेम अस्तित्वात नव्हते तेव्हापासून शिलो येथील मंडप हाच संपूर्ण इस्रायलसाठी मध्यवर्ती पवित्र स्थळ होता. पण आता तो नामशेष झाला आहे. पलिष्टी लोकांबरोबरच्या लढाईत ते स्थळ उद्ध्वस्त झाले असे दिसते. शिलो पडले तर यरूशलेमी का नाही पडणार? इर्मयाला त्यांना यातून हेच सांगायचे होते. प्रत्यक्ष कृती आणि धार्मिक वर्तणूक यातच खरा धर्म सामावलेला आहे. तसेच स्तोत्र 119 9-16 वचनाकडे पाहताना उत्कट आशा दिसून येते. पण प्रगतीचा उत्कृष्ट मार्ग म्हटला म्हणजे ही उत्कट आशा देवाच्या वचनाकडे लावणे. स्तोत्रसहित 119 11 वचन, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. पापाचा प्रतिकार करण्याचा उत्तम उपाय म्हणजे देवाचे वचन मनात जपून ठेवणे. आपले बोलणे आपल्या स्वतःशी असो नाहीतर दुसऱ्यांशी ते नेहमी देववचनाने परिपूर्ण असावे. मनन करीन, लक्ष देईन, मी तुझे वचन विसरावायचं नाही यावर येथे भर दिलेला आहे. मग त्याचा 7वा अध्याय 21 पासून पुढील वचने. येशू ख्रिस्त म्हणतो, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. पुष्कळ जण स्वतःला खरे शिष्य समजणारे आहेत व ते त्याचं प्रमाण पण देतात. प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केले नाहीत काय? पण हे त्यांचे सांगणे व्यर्थ ठरून त्यांचा व प्रभूचा काहीच संबंध नाही हे स्पष्ट होते. खोटे संदेष्टे हे दुसऱ्यांना फसवणारे आहेत, पण हे तर स्वतःची वंचना करणारे फसलेले आहेत. मुखाने सतत उच्चार केला म्हणून स्वीकार होत नाही. ख्रिस्ती कार्यावरही स्वीकार अवलंबून नाही. येशू त्यांना ओळखतो की नाही हेच स्वीकार होण्याचे गमक आहे. मग त्याचं 7वा अध्याय 24 वचनापासून पुढे. सुज्ञ आणि मूर्ख वचने तर दोघांनी ऐकली होती. मग एकाचं घर पडत नाही तर दुसऱ्याचं घर कोसळून पडले. हा यामध्ये फरक काय आहे? मग त्याचं 7वा अध्याय 16 वचन. येशू ख्रिस्त म्हणतो, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. वचन दोघांनी ऐकलं. जो सुज्ञ होता तो वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने घर खडकावर बांधले, त्यामुळे पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. मूर्ख आहे, त्यांनी पण वचन ऐकले होते पण तो त्याप्रमाणे वागला नाही. त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला
वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. सुज्ञ व मूर्ख यातला फरक आपणास दिसून येतो. वचन दोघांनी ऐकले, पण त्याप्रमाणे वागणे व न वागणे हा फरक यामध्ये आहे. जर आपण वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तर आमच्यामधून खऱ्या शिष्याचे जीवन प्रतीत होते. त्याचप्रकारे आपण पाहतो याकोबाचे पत्र 1 अध्याय 22 वचनापासून पुढील वचने. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आशेने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. याकोबाला यातून काय सांगायचे आहे? केवळ शास्त्रलेखाचे ज्ञान असणे, भक्तिपर शिक्षण मिळालेले असणे एवढेच पुरेसे नाही. तेव्हा मी भक्तिमान आहे असे जर कोणी समजतो तर तो स्वतःची फसवणूक करून घेतो. मिळालेल्या शिक्षणानुसार आचरण आज्ञापालन केल्याने आपण सात्विक ठरतो. येशूने मत्तेचा 7 अध्याय 24-27 वचनामध्ये सांगितले, याची वचने केवळ ऐकले नव्हे तर ती आचरणात आणल्याने आशीर्वाद मिळतो. खरोखर त्याची वचने केवळ ऐकल्याने नव्हे तर ती आचरणात आणल्याने आशीर्वाद मिळतो. स्तोत्रसहित 119:57-58 वचन. परमेश्वर माझा वाटा आहे, तुझे वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. स्तोत्रसहित 119:105. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. स्तोत्रसहिता 30:5. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. स्तोत्र नव्हे तर नीतिसूत्राचं 3 अध्याय 5 वचन. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. रोमकरास पत्र 10 अध्याय 16 आणि 17 वचन. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. इब्री लोकास पत्राचं 4 अध्याय 12 वचन. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. 2 पेत्राचं 1 अध्याय 19 वचन. शिवाय अधिक निश्चित असे संदेश त्याचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. 2 पेत्र 1:19. शिवाय अधिक निश्चित असे संदेश त्याचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. आपण प्रार्थना करू. प्रेमळ पिता, आम्ही तुझ्याकडे येशूनातून प्रार्थना करतो. हे माझे जेव्हा परमेश्वराचं धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचं धन्यवाद कर. हे माझे जेव्हा परमेश्वराचं धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वर नीतीचे व न्यायाचे कृत्य करीतो. होय प्रभू, तू दयेचा सागर आहेस. तुझी वचने अतिशय मौल्यवान आहेत. ती आम्ही ऐकावी व आचरणात आणावी. म्हणजे प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित करतोस. हे प्रभू, तू आपल्या वचनानुसार आमच्यावर कृपा कर. तू प्रार्थनांची उत्तर देणारा देव आहेस. हे प्रभू, तू आमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरे त्वरेने द्यावीत अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. कोरोनामुळे निर्माण झालेली सर्व परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात यावी असे तू कर. सर्व डॉक्टर, परिचारिका, स्टाफ, पोलीस दल यास तू सहाय्य कर अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. हडपसर ख्रिश्चन चर्च, ऑल सेंट चर्च मराठी खडकीच्या सर्व पास्टर कमिटीसाठी व मंडळीतील सर्व लहान थोरास हे प्रभू, तू आपल्या स्वर्गीय आशीर्वादाने भर. वचन ऐकणाऱ्या प्रत्येकास तू सहाय्य कर. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे. हे प्रभू, तू आमची प्रार्थना ऐक आणि आमचा धावा तुला पोहोचव. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर दाम असते आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो
तसे तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता वचन ऐकणं प्रत्येकाबरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन.